नमस्कार. झडपीगुरुजी.com ऑनलाईन HTML प्रशिक्षणाच्या भाग क्रमांक 12मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आता आपण या भागामध्ये ड्यू टॅग्स आणि लिस्ट ऑर्डर्ड आणि अनऑर्डर्ड याविषयी आपण माहिती घेणार आहोत. मित्रांनो, हे आहे आपलं बेसिक पेज. हे आपलं बेसिक पेज कसं दिसतंय बघूया एकदा. एक कोर आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला इथं टायटलमध्ये टायटल द्यायचं आहे ड्यू टॅग्स म्हणून. एक्झाम्पल आहे. तर आता मी काय करेन, बॉडीमध्ये ज्यावेळेस बॉडीमध्ये तुम्हाला आता ड्यू टॅग शिकत असल्यामुळे आपल्याला काय करायचं, एक उदाहरण घ्यायचं आपल्याला. उदाहरणासाठी आपण काय करूया, फक्त एक टायटल देऊया उदाहरणाला. एक्झाम्पल ऑफ ड्यू टॅग्स. ड्यू टॅग्स कसा लिहितात ते पाहूया. ड्यू टॅग आपण ओपन करत आहोत आणि हा ड्यू टॅग आपण क्लोज करत आहोत. DIV. ओके. आता या ड्यू टॅगला फक्त आपण ड्यू लिहिलं. ड्यू म्हणजे काय, तर डिव्हिजन्स. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या वेबसाईटवरती काम करत असता मोठ्या, तर त्यावेळेस प्रत्येक पार्टला डिव्हिजन्स द्यावं लागतात. जसं हे आपली झडपीगुरुजी.com आहे. यामध्ये हा एवढा भाग म्हणजे एक डिव्हिजन आहे. या ठिकाणचा हा एक ड्यू आहे. हा इथला एक ड्यू आहे. म्हणजे एवढ्या एरियापुरतं आपण काम केलेलं आहे. हे तुम्हाला अधिक समजेल तुम्हाला CSS ज्यावेळेस तुम्ही शिकाल त्यावेळेस. आपण पुढच्या भागामध्ये येत्या काही दिवसामध्ये आपण CSS शिकणार आहोत. तर आपले पेज हे एक्झाम्पल ऑफ ड्यू टॅग्स असं दिसतंय. आता आपण या ड्यूला ॲट्रिब्यूट्स लावूया. आपण स्टाईल घेऊया. आपण ड्यूची स्टाईल, त्यानंतर इज इक्वल टू, नंतर डबल इनवर्टेड कॉमामध्ये आपण कलर लावूया. याला कलर लावू रेड. चला, हा ब्रॅकेट बंद करूया. हा झाला ड्यू. इथे लिहूया आपण वेलकम टू झडपीगुरुजी.com. ओके. मला मी सेव्ह करतो. हा कलर इथे रेडमध्ये आलेला आहे. याला आपण ड्यू म्हणूया. ज्यावेळेस तुम्ही टेबल मांडता त्यावेळेस मग या एरियामधला हा ड्यू वेगळा असेल, या एरियातला हा ड्यू वेगळा असेल. आपण टेबल पण शिकू. हे ड्यूस अशा पद्धतीने लावले जातात. आपल्याला काय करायचं आता, या ड्यूसोबत काही ऑर्डर्ड आणि अनऑर्डर्ड लिस्ट याविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे. भाग क्रमांक 12मध्ये आपण ऑर्डर्ड आणि अनऑर्डर्ड लिस्ट ड्यू टॅग्स विषयी माहिती घेऊ. ओके. आता एक लक्षात घ्या मित्रांनो, ऑर्डर्ड आणि अनऑर्डर्ड लिस्ट लिहिण्यासाठी आपल्याला कोड काय ते OL. हा ऑर्डर्ड लिस्टसाठी. याला आपण क्लोज करू. OL. आणि OL म्हणजे काय, ऑर्डर्ड लिस्ट. हे इथून ऑर्डर्ड लिस्ट सुरू झाल्या आणि ह्या इथे ऑर्डर्ड लिस्ट या संपल्या. आणि याच्यामध्ये काय लिहावं लागेल आपल्याला, हेडिंग देऊ याला ऑर्डर्ड लिस्ट. ओके. इथं खाली येतील लिस्ट आयटम्स. LI म्हणतात त्याला. आपण LI कोडने लिस्ट आयटम लावू आपण. या लिस्ट आयटममध्ये ज्यावेळेस तुम्ही घ्याल 1, ठीक आहे. आणि नंतर काय करूया आपण, याला इथे 2 करूया. कॉपी करूया. याला जास्त वेळ लागणार नाही आपल्याला, वेळ कमी लागेल. 3 पर्यंत घेऊया. 1, 2 आणि 3. ओके. आता यातलं बेसिक समजून घ्या. ही झाली ऑर्डर्ड लिस्टची सुरुवात आणि इथे झाली ही क्लोज इथे. आणि त्यानंतर हे झाले LI कोड म्हणजे लिस्ट आयटम. हा लिस्ट आयटम LI कोड इथून सुरू झाला आणि LI कोड या ठिकाणी संपला. याला 1 म्हणता येईल. आणि हा इथे 2, 3 या प्रकारे आपण इथं लावलेला आहे. याला कंट्रोल S केलं आणि आपण बघूया या ठिकाणी याचा प्रिव्ह्यू कसा दिसतो. म्हणजे आपण 1, 2, 3 हे टाईप केलं नाही तरी सुद्धा ऑटोमॅटिक इथं 1, 2, 3 हे प्रोग्रामिंगमध्ये इथे ऑर्डर्ड लिस्टनुसार आलेलं आहे. ओके. हे समजलं असेल तुम्हाला. आता आपण काय करूया, अनऑर्डर्ड लिस्ट याविषयी माहिती घेऊ आपण. अनऑर्डर्ड लिस्ट. अनऑर्डर्ड लिस्टचा कोड आहे UL. याला आपण काय करू, क्लोज करू. UL.
आणि याच्यामधले काय असतील तर लिस्ट आयटम एल आय. आता एवढेच कॉपी करून घेऊ आपण. एल आय म्हणजे काय कॉमन राहतील समजा. आता दोन्हींचा फरक तुम्ही बघून घ्या एकदा काय असेल प्रिव्ह्यू. ऑर्डर्ड लिस्टला काय झालं आणि अनऑर्डर्ड लिस्टला काय झालं. कंट्रोल एस केलेला आहे मी. हा बघा इथे ऑर्डर्ड लिस्टमध्ये ऑटोमॅटिक 1 2 3 आलेले आहेत प्रोग्रामिंगमध्ये. आणि अनऑर्डर्ड लिस्टमध्ये हे बारीक बारीक 3 डॉट्स आलेले आहेत असे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी ऑर्डर्ड आणि अनऑर्डर्ड लिस्टच्या कोडविषयी माहिती मिळालेली असेल. सराव करा. अधिक व्हिडिओसाठी आपण झडपीविडी.com ला व्हिजिट द्यायचे. धन्यवाद.